बघा, देवेंद्र फडणवीस यांचं जे सरकार आहे, या सरकारची निर्मिती ही खोक्यातून झाली. आणि ज्यांनी ही घोषणा दिली 50 खोके एकदम ओके, ही घोषणा कोणी दिली? तुम्हाला आठवत असेल, या घोषणेचा जनक कैलास गोरंट्याल. कैलास गोरंट्याल जे जालन्याचे तेव्हा आमदार होते आणि विधान भवनाच्या आवारात विधानसभा सुरू असताना आपण सगळे पत्रकार तिथे उपस्थित असतात आणि पुढे वरती येऊन आमदार बोलतात. त्यावेळेला आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसचे यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि ती मग अख्ख्या देशामध्ये पसरली. आता 50 खोके एकदम ओके वाले कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये, बरोबर. आणि कैलास गोरंट्याल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च केले. किती? आणि सरकारी वाहनातून, पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होतं आणि झालं. आणि त्यानंतर गोरंट्याल असं म्हणतात, आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार, त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागलं. हे काल कैलास गोरंट्याल म्हटलेले आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आलेले. तेव्हा खोक्याची भाषा फडणवीसांनी करू नये. राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली आहे की प्रधानमंत्री मोदी यांनी 100 लोकसभेच्या जागांवर कशा प्रकारे हेराफेरी केली, त्या संदर्भात देवेंद्रजींनी बोलायला पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत, अजूनही खोक्यांची पोळाताण सुरू आहे त्यांच्याकडे, त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, बेरोजगारी वाढते, त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात? उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले, त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीये. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना अशा गमती जमती करण्याची सवय आहे. एक विनोद म्हणून त्याकडे पाहायला पाहिजे. की दोघं भाऊ एकत्र निवडणुकीसाठी आलेले आहेत. मुंबई महापालिका असेल ती आम्ही जिंकणार आणि येणाऱ्या काळात मराठीचा मग हो काय 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 म्हणाले? मराठी भाषेचा जो हिंसाचार करणार मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का? उकडा ते उकडा. हा महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे, तांद्यापासून बांद्यापर्यंत. आणि आमच्या बापजाद्यांनी 106 हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे. तुम्ही नाही दिलं. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्पा आहात. तुमचं मुख्यमंत्री पण ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार, आम्हाला माहिती आहे. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार. तुमचा कायदा, तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जाताय का? आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह धरताय म्हणून? हो, धरतोय आम्ही, धरणार आम्ही. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाहीये. तुमच्या गुजरातमध्ये आधी, तुमच्या म्हणतोय मी, तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा. ज्या काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. 20 लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हाकलून दिलं. त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलं नंतर ना. तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा, अमित शहा काय करतात ते बघा. अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे, मग आम्ही आधी मराठी नाही का? अहो, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस. काय करायचं ते करा. जनसुरक्षा कायदा आणलाय, अर्बन नक्षलवाद जर कोणी करत तर त्यांच्यावर कारवाई केली. आधी दौंड, आम्ही पण म्हणतोय ना, अटक करून दाखवा. दौंडमध्ये काल हिंसाचार झाला, हे अर्बन नक्षलवाद भाजपचेच होते. कोण आले बाहेरून? 2 आमदार भाजपचे आले आणि दंगल पेटवून गेले. आले ना 2 आमदार जे मूळचे भाजपवाले नाहीये, नवहिंदुत्ववादी स्वतःला समजणारे. ते यवतमध्ये येतात, दौंडमध्ये येतात आणि दंगल पेटवून जातात.
काय करतोय तुमचा जनसुरक्षा कायदा? हा भांडी घासतोय का कोणत्या कोठ्यावर नाचतोय? सांगा ना. काय सांगतात? देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर मुख्यमंत्री आहेत, अपयशी मुख्यमंत्री आहेत. त्यांचा फक्त फुगा फुगवलेला आहे. जसा नरेंद्र मोदीची हवा भरलेली आहे फुग्यात, तशी इथे देवेंद्र फडणवीस यांची हवा भरलेली आहे. ज्या भाजपच्या खासदारांनी महाराष्ट्रावर सूर उमटवला त्या भाजपच्या खासदाराच्या समर्थनार्थ देवेंद्र फडणवीस म्हटले की ते जर आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, निशिकांत दुबेंचं स्वागत करू, भारतीय संविधानाप्रमाणे आम्ही त्यांना वागणूक देऊ असं म्हटलं. हो, महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी पायगाड्या घालणारच आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूंसाठी हे पायगाड्या घालणारच आहेत. त्यांना महाराष्ट्रातल्या खासदारांची चिंता नाहीये. महाराष्ट्रावर, मराठी माणसावर थुंकणाऱ्यांची चिंता त्यांना जास्त आहे. आणि थुकी चाटतायत हे भाजपवाले, महाराष्ट्र द्रोह्यांची. बघू ना आम्ही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 6 तारखेला दिल्लीमध्ये येत आहेत. त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये हे सगळे विषय तिकडे घेतले जातील. 6, 7 आणि